चला बिगी बिगी. हा चला चला मला हे चल रे लवकर. आता जवळच आले. अर्ध्या खटक्यात तळावरच पोचतोय आम्ही. आपण रातभर पळतोया पण मामाचं तळ काय जवळ येणं गाड्या. वायच धीर धरा. मामाच्या तळ्यावरचा दरोडा आपला यशस्वी झालाच पाहिजे. लय मोठा माल हाती गावणार आहे. बाळू धनगराकडे 15 घोडी 1200 बकरी आहे ती. होय होय 4-5 बायकांच्या अंगावर सोन्याची दागिनी बी आहे ती. शिवाय बाळू धनगराकडे बक्कळ पैसा आहे. होय तवा गड्यानो धीर धरा. सावध शिकारीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तवा नेटाने प्रयत्न करूया काय. होय होय तवा गाड्यानो प्रत्येकानं आपापली जबाबदारी सांभाळा. होय राम्या तू बाळू धनगर आणि त्याच्या माणसांना बांधून घालायचा. दगड्या तू तिची बकरी आणि घोडी पळवायची. आणि श्याम्या तू समध्या बायकांच्या अंगावरचं दागिनं काढून घ्यायचं. जर का बाळू धनगर आडवा आलाच तर नाही त्याच्या टक्कुऱ्यात काठी गाठी तर नावाचा बाळाप्पा बागडी नाही. हा पण गड्यानो काहीही करून हा दरोडा यशस्वी झालाच पाहिजे. आणि जर का हा दरोडा यशस्वी झाला प्रत्येकाच्या घरावर सोन्याची कौलं येतील. हा तेव्हा चला चला लवकर निघूया बाळू मामाच्या तळावर. चला 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 चला. आईला हा काही प्रकार आहे. जिथनं रात्रभर पळायला सुरुवात केली तिथंच आहे आपण रात्रभर या झाडाभोवती. मला तरी भुताटकीचा प्रकार वाटतो या. वय मला बी तसंच वाटतं या. ज्याची आपण बकरी चोराय निघालोय ना तो एकतर मांत्रिक असेल नाही तर साधू बाबा. काय ते खरं खोटं करायला पाहिजे. म्हणजे दादा ज्याची आपण शिकार करायला गेलो त्यानंच आपली शिकार केली म्हणायची. मग माईला चांगली संधी आली ती दरोड टाकायची. परत त्या साधू बाबाचं पाय पकडायला पाहिजे. कोण आहे तो साधू बाबा बघूया. चला चला तर. मामा काय रे पळून पळून थकले काय रातभर. आणि कोण सुकाळीच्या घरावर सोन्याच्या खापऱ्या घालणार होता रे. मामा चुकलं माझं. अहो आम्हीच तुमच्या तळावर येऊन दरोडा घालणार होतो पण वाटणं चकवा दिला. चाकवा दिला. अरे गाड्यानो वाटमारी करणाऱ्याची ह्यो बाळू धनगर पुरती वाट लावून टाकतो. जेव्हा रातची 2 डोळे झोपलेले असतात की नाही तेव्हा मी 3रा डोळा उघडा ठेवून अख्ख्या विश्वाचं रक्षण करतो. मामा आम्हाला माफ करा आणि
सुबुद्धी द्या. सुबुद्धी द्या. अरे बाबांनो, वाटमारी सोडून द्या. नीतीनं राहावा, न्यायानं राहावा. अरे चांगल्या पद्धतीनं जगा. हं? मी तर म्हणतो तुमच्यामधला ह्यो वाल्या कुळी मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाचा वाल्मिकी व्हायला पाहिजे. मामा आम्हाला माफ करा. यापुढे कदापि चोरी करणार नाही आम्ही. नीतीनं धर्मानं वागेन. वंगाळ काम अजिबात नाही करणार. मामा आमची इच्छा आहे तुमची मेंढरं आमच्या गावाकडे आणा, आमच्या शेतात बसवा. असं म्हणतोयस. पर ह्यो बाळू धनगर एकदा पुढं टाकलेलं पाऊल मागं घेत नाही. हं? तुमची जर माझ्यावर खरंच श्रद्धा असेल, भक्ती असेल, तर मी मेलो तरी माझी हाडकं तुमच्या गावाला येऊन तुम्हाला भेटतील. काळजी करू नका. सुखानं राहावा. तळावर आलाच आहात. कण्या खाऊन जावा, ताक पिऊन जावा आणि वाटमारी करू नका रे बाळांनो. हां या.